कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक मिनिट हा वहिनी बोला। हाय वहिनी, बोलू शकता का? हो हो बोला ना। सॉरी वहिनी, काल मी घाईघाईत फोन ठेवला। नाही इट्स ओके। वहिनी, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। बोला ना, काय झालं? नाही नाही, फोनवर नको, भेटून बोलूया ना। तुमच्याकडे वेळ आहे ना आज? हो आहे वेळ आहे, मी भेटते तुम्हाला। ठीक आहे वहिनी, मी तुम्हाला लोकेशन पाठवते। हां बाय। काय ग, कोणाचा फोन आहे? अगं शिवानी वहिनींचा फोन होता, भेटून बोलायचं आहे त्यांना काहीतरी। हा, माहित नाही, मी भेटून येते आई, येते मी। हे काय करता इकडे? चला निघा। तुम्हीच धनाजी का? वय वय, नमस्कार साहेब। थोरल्या सरकारने तुम्हाला तिथे यायला सांगितले। घ्या। नको मला, का? आता भूक नाहीये। आत्ता भूक नाहीये का? भूकच नाहीये? म्हणजे कसं सांगू तुला? काही सांगू नका मला, मला सगळं कळतं। अक्षराने खाल्लं नाही म्हणून तुम्हालाही खायचं नाहीये, हो ना? अगं असं नाहीये। हे बघ ना, मीच केलेत का नाही पोहे, मग मीच केलेले पोहे मलाच कसे खावेसे वाटतील ना, त्यामुळं आपणच करायचं आणि आपणच खायचं नाही जमत आहे तसं। हो का? मग या अर्थाने विचार करायचा तर मी तर कधीच खायला नाही पाहिजे, नाही का? काय बरोबर बोलतीये ना मी? अहो बोला ना। तुम्ही जसे बाबा आहात तशी मीही आई आहे, विसरता? आपली मुलंच आनंदात नसतील तर आपण तरी कसे आनंदात राहणार विद्या, असं म्हणायचंय ना तुम्हाला मला? म्हणून खावंसं वाटत नाहीये का? खरंच ना, अक्षराचं असं झाल्यापासून ना कशात मनच लागत नाही बघ, काही खावं प्यावंसंच वाटत नाही। असं म्हणून कसं चालणार? आपणच जर असं हरलो तर अक्षराला उमेद कोण देणार? आपल्याला हरून चालणार नाही। अगं मी हारलेलो नाहीये विद्या, मी हा लढा पुढे कसा लढायचा याचा विचार करतोय। हे बघ, आपली अक्षरा स्वाभिमानी आहे, ती आपली मदत कधीही घेणार नाही। आता आत्ताच बघ ना, त्या अधिपतींच्या मनातलं आपलं स्थान कायम राहावं म्हणून तक्रार केली, हे तिने स्वतःवर घेतलं। कायम दुसऱ्याचा विचार करत राहते ही मुलगी। खरंय तुमचं, तिला ना सगळ्यांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं असंच वाटत असतं। आपल्या अक्षूसारखे विचार करणारे सगळे झाले ना तर पाप कधीच माथणार नाही हो जगात। सगळ्यांचा चांगला आणि भल्याचा विचार करणाऱ्या मुलीच्याच आयुष्यात एवढी संकट का? अहो, संकटही त्याच व्यक्तीवर येतात ज्यांच्यामध्ये या संकटांना धीराने तोंड देण्याची हिंमत असते। संकट म्हणजे मानली तर संकट असतात, नाही तर आयुष्याचा मार्ग असतो ना, आणि हे तुम्हीच मला नेहमी सांगत असता। विद्या, अगं ही संकट जर आपल्यावर आली असती ना तर आपण मार्ग काढला असता, इवन काढू। पण ही परिस्थिती ज्या वेळेला आपल्या मुलांवर येते ना त्यावेळेला जीव तुटतो ग। अक्षराच्या पोटात बाळ वाढते, आत्ताच्या परिस्थितीचा आपण त्याच्यावर का म्हणून परिणाम होऊ द्यायचा? त्या बिचाऱ्याची काय चूक? म्हणूनच मी म्हणते की तिला तिच्या घरी जाऊ देत। अहो, यातच त्या बाळाचंही भलं आहे ना। म्हणजे ते बाळ आपल्या घरात राहू शकत नाही का? समजा ते जर इथे राहिलं तर आपण त्याच्यावर चुकीचे संस्कार करू का? हो, असं कुठे म्हणाले मी? हे बघ विद्या, काहीही झालं ना तरी मी अक्षराला तिकडे पाठवणार नाही। हो, असं काय बोलताय तुम्ही?
हे बघा, हे माहेर आहे तिचं. म्हणजे हे घर तिचं नाहीये का? अहो, असं मी म्हणतच नाहीये, तिचंच घर आहे. 100% हे तिचं घर आहे. पण एकदा लग्न होऊन मुलगी सासरी गेली ना की माहेर तिच्यासाठी परकच असतं हो. ही जगाची रीत आहे. हे बघ, मी ही रीत बीत काहीही मानत नाही. मी अक्षराला इथून कुठेही पाठवणार नाही आणि जाऊही देणार नाही. अहो पण विद्या, मला याच्यापेक्षा जास्त काहीही बोलायचं नाहीये. वहिनी, अरे वहिनी आलात? कशा आहात वहिनी? मी ठीक आहे. तुम्ही? ठीक. टेन्शन मध्ये दिसताय वहिनी. काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? हो, घरी सगळं ठीक आहे. काय झालं वहिनी? तुम्ही असं फोन करून बोलावून घेतलं, असं काही भेटून बोलण्यासारखं होतं का? वहिनी, ते मी बोला ना. वहिनी सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? एक मिनिट, काय झालंय? ओंकार भाऊजी काही बोलले का तुम्हाला? नाही नाही, तो काही नाही बोलला. आमच्यात सगळं ठीक आहे. मग वहिनी, मला वाटतंय माझ्यामुळे तुमच्यात आणि भाऊजीमध्ये गैरसमज अजून वाढलेत. म्हणजे मला कळलं नाही. काल जेव्हा मी तुम्हाला फोन केला तेव्हा भाऊजी आमच्या सोबतच होते. काय? अधिपती तिथे होते? हो, मी आणि ओंकार त्यांना समजवत होतो की तुम्हाला फोन करा, तुमच्याशी बोला, पण ते काय ऐकतच नव्हते. त्यातून ते तक्रारचं कळालं त्यांना, म्हणून अजून चिडले होते. अरे बापरे, त्यांना कळलं का हो तक्रार केल्याचं? हो वहिनी, त्यांच्यापासून लपून राहणार आहे का हे? हो, बरोबर आहे तुमचं. लपून तर राहणार नव्हतंच, कधी ना कधीतरी करणारच होतं त्यांना. त्यांना खरंच वाटत नव्हतं की तुम्ही असं काही करू शकता. मी त्यांना सांगितलं की तुमच्याशी एकदा बोला, पण ते काय तयारच नव्हते. कारण त्यांच्या मनात एक आशा होती की तुम्ही असं काही करू शकत नाही. तुम्ही असं काही करणार नाही यावर ठाम होते ते. चुकून त्यांनी तुम्हाला जर फोन केला आणि तुम्ही हो म्हणलात ना, तर त्यांच्या मनातली शेवटची आशा पण संपेल या धाडसाने त्यांनी तुम्हाला फोन केला नाही. मी आणि ओंकारने त्यांना समजावलं की तुम्ही एकदा वहिनींना फोन करा, क्लिअर होईल सगळं, पण ते काही केल्या तयार होत नव्हते. मग शेवटी मीच माझ्या फोनवरून तुम्हाला फोन केला. तक्रारीबद्दल विचारलं तर तुम्ही म्हणालात की भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तुम्हीच तक्रार केली. मी खरं तेच सांगितलं वहिनी, आणि नंतर मी माझी बाजू पण सांगायला गेले होते, पण फोनच कट झाला. खरं तर भाऊजींनीच तो फोन कट केला होता. अर्धच बोलणं ऐकलं त्यांनी आणि फोन कट केला. हो ना, त्यांना हे सगळं ऐकवत नव्हतं म्हणून त्यांनीच फोन कट केला. विश्वास बसत नव्हता की तुम्ही तक्रार केली. वहिनी तक्रार, पण काही कारण आहेत माझी पण. त्यांना ऐकायचंच नव्हतं. तुम्ही तक्रार केली हे ऐकताच त्यांचा संताप झाला. आय एम सॉरी वहिनी, आमच्यामुळे तुमच्यात गैरसमज झाला. नाही 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 वहिनी, तुम्ही नका सॉरी म्हणू. तुमची काय चूक आहे? आमच्यात गैरसमज होतेच. मला आता ते दूर करायचे खरं तर. पण ती तक्रार वहिनी, ती तक्रार खरंच तुम्ही केली होती का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.